स्वागतम स्वागतम सुस्वागतम. कमला नेहरू महाविद्यालय नागपूर सादर करीत आहे मराठी एकांकिका मनी वसे येते. लेखक अभय नवाथे, दिग्दर्शक परेश महाजन, कलावंत परेश महाजन राहुल, पार्वती कोल्हे अर्पिता, जरिका नागतोडे माई, मंद मुलं मुली सायली संस्कृती सेलोकर, पिहू स्वरूपा रणदिवे, स्वीटी सृष्टी वासनिक, दत्तू फाल्गुन छापले, आर्यन आर्यन मेश्राम. वेशभूषा आणि रंगभूषा प्राची जानवे, वैभवी भोले. पार्श्वसंगीत अंशुल साखरकर, राम पनखे. प्रकाश योजना दुष्यंत मिरे, सुमित सपाटे. नेपथ्य तेजस वंजारी, निकेश श्रीरामे, सार्थक सावरकर, अश्मित कोरडे. निर्मिती प्रमुख डॉक्टर वैशाली चर्जन. सादर करीत आहे मराठी एकांकिका मनी वसे येते. घाबरताय या ढगांचा गळगळाट ऐकून? अरे अजिबातच घाबरू नका, कारण हा आवाज किती भयावह असला तरी त्यात आनंद असतो. आकाशाच्या हृदयात घट्ट साठून ठेवलेलं पाणी आता पावसाच्या रूपात पृथ्वीवर ओघळणार. खरं तर हा आनंद दाखवायचा त्याला, म्हणून तो ओरडतोय. पण या आनंदाने त्याचा कंठ दाटून येतो आणि हा आवाज ती गंभीर होतो. पण या आवाजाला कधीही घाबरायचं नाही, कारण हा आवाज पावसाची चाहूल घेऊन येतो. या पावसामुळे मलिन झालेल्या मातीला सुद्धा सुगंध येतो, मिलनाचा सुगंध. एक अनामिक ओढ असते पावसाला मातीविषयी, आणि म्हणून त्याचा सुगंध सर्वत्र बहरतो. आता पावसाला जशी मातीची ओढ, तशी मला तुमची, माझी शिकवण्याची ओढ आणि तुमची शिकण्याची आसुकता अशीच वाढत गेली तर तुमच्या प्रगतीचा सुगंध श्रीखंडात गाजेल. काय मग सुगंध देणारा माझ्या फुलांनो, आता अभ्यास करायचा ना? नाही 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 आता अभ्यास नाही करायचा? नाही 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 बाळांनो, ते बघा बाहेर बाहेर पाऊस सुरू आहे. आज नो आउटसाइड गेम्स. सर, ते बघा बाहेर पाऊस सुरू आहे. सर, ते बघा. सर, बाहेर जायचे. सर, बघा पाऊस सुरू आहे बाहेर. अरे अरे शिव बाळा, अरे ये बाळा, ये बाळा, अरे बाळा, लागलं तुला? ये बाळा बस. अरे शांत सॉरी हो बाळा. बाळा, शांत हो बाळा, अहो, शांत अरे हो बाळा, बाळा. सॉरी रे. अहो, अजिबातच नाही. एवढ्याने काही होणार नाही तिला. आयुष्यात यापेक्षा खूप जास्त मोठे धक्के सहज पचवले आहेत तिने. तुमच्या या धक्क्याने ती थोडी घाबरली, इतकंच. नाही तर ही मुलं नॉर्मल लोकांच्या नजरेत नेहमी तोडवली जातात. सोडा, त्यात तुमचा तरी काय दोष? हॅलो, नाही, माझ्या या अनइंटेन्शनल धक्क्यामुळे या मुलीला नाही, तुम्हाला चांगलीच ठेच लागलेली दिसते. आणि मी म्हटलं ना सॉरी, आणि आता पुन्हा सॉरी तुमचं मन दुखवण्याबद्दल. अरे इट्स ओके. खरं तर म्हणजे मला काही म्हणायचं नव्हतं तुम्हाला. ते तुम्ही ऍक्सिडेंटली आमच्या फ्यूलला धडकल्या आणि ओढायचं तिला वांग्यावर निघालं. खरं तर मी सॉरी म्हणायला हवं तुम्हाला. जाऊ द्या, तुम्ही म्हणालात ना, तसाही तो ऍक्सिडेंटच होता आणि त्यात तुमच्या जुन्या जखमा पुन्हा उपसल्या गेल्या, राईट? ऍब्सोल्युटली. पण एक मिनिट, म्हणजे पुन्हा सॉरी? मी ओळखलं नाही आपल्याला.
हो, मी अर्पिता देशपांडे. ॲक्च्युली जोशी मॅडमनी मला इथं हो येस येस, जोशी मॅडम बोलल्या होत्या तुमच्याबद्दल. पण तुम्ही तर उद्या येणार होता ना? हो, पण आज या भागात आले म्हणून म्हटलं जाऊन पाहावं. म्हणजे मी उद्याच यायला होतं का? अरे नाही, तसं नाही. मला माहिती नव्हतं तुम्ही आज येणार आहात. नाही तर आल्या आल्या मी तुमची लिव्ह इट. बाय द वे, मी राहुल, इथला सेंटर आहे. नाईस टू मीट यू राहुल. नाईस. हो, नाईस. या मुलांमुलींविषयी तुमची मनाची तळमळ कळली मला पहिल्याच भेटीत. आणि तुमचं डिवोशन सुद्धा. गुड. थँक्स. तुम्ही सुद्धा मागच्या वर्षी या मुलामुलींना सांभाळायच्या. इन शॉर्ट, यांना ट्रीट करायचं ट्रेनिंग घेतलंय. कळलं मला मॅडमकडून. हो, माझं इंजिनिअरिंग सुरू होतं. त्यासोबतच हा कोर्स केला आणि ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशनसाठी इकडे आले. तुम्ही इंजिनियर आहात, तरी या मुलांमुलींविषयी ओढ? कोण? अहो, माझी ताई. तुम्ही तिला माई देशपांडे नावाने ओळखत असाल. ती स्वतः एक प्रख्यात समाजसेविका आहे. हो, माझ्या आई वडिलांचं संपूर्ण आयुष्य समाजसेवेतच गेलं. त्यानंतर ते दोघेही गेले. त्यांची गाडी ताईने सांभाळली. तिने खूप कष्ट केले. हो, तरुण वयापासून तर या वयापर्यंत तिने अनाथ, मतिमंद, अपंग लोकांची सेवा केली आहे. अपूर्णत्वाला पूर्णत्वाकडे नेतो तोच खरा माणूस, हे तिचं ब्रीद वाक्य. तुम्ही माइंडच्या बहीण. माफ करा, मला माहिती नव्हतं. माइंडनी खूप मदत केली आहे आमच्या संस्थेसाठी. अच्छा, म्हणजे समाजसेवा तुमच्या रक्तात असतं? नाही नाही, मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट मनात राहिली असावी. कारण रक्त हे फक्त शरीरभर सरसडून मेंदूपर्यंत पोहोचतं. पण मन त्यातल्या विचारांना मेंदूच्या आत ढकलण्याचं काम करतं. म्हणून म्हटलं कोणतीही गोष्ट मनात राहिली असावी. नाही, अगदी बरोबर. ग्रेट फिलॉसॉफी सांगितली तुम्ही मनाविषयी. कुठून शिकला ते ब्रह्मज्ञान? मनाकडून. मनाकडून? मन हा मोठा आवडीचा विषय दिसतोय आपला. हो, कारण मन ही माणसाच्या सर्वात जवळची व्यक्ती असते. खरं तर मला असं वाटतं की माणूस सर्वाधिक आपल्या मनावरच प्रेम करतो. माणूस सर्वाधिक आपल्या मनावर प्रेम करतो? कशावरून? कारण ते सतत त्याचंच ऐकतो. मनाविरुद्ध वागला त्याची चिडचिड होते आणि मनाप्रमाणे वागला की त्याला आनंद मिळतो. मला असं वाटतं की प्रेमात पडलेल्या तरुण तरुणीचं असं काही असतं. त्यामुळे मला असं वाटतं की माणूस सर्वाधिक आपल्या मनावरच प्रेम करतो. मनाविषयाचे वेगळे विचार ऐकून बरं वाटतं. आणि पुष्कळसं तुमचं म्हणणं पटलं देखील. मनाशी बोलता येतं, भांडता येतं, मैत्रीही करता येते. आनंद होतो तो मनातून, दुःख होतं ते मनाला. संकटात आधार देतं तर दुःखात धीर देतं ते. तुमची फिलॉसॉफी सुद्धा मस्त आहे. हो, अहो, या फिलॉसॉफीमुळेच तर मी या मुला मुलींशी बांधले गेलो. मला वाटतं जीवनावश्यक गोष्टींमध्ये एक सजीव गोष्ट महत्वाची, आणि ते म्हणजे मन. मानसिक रोगी म्हणतो आपण यांना, मेंटल पेशंट्स, दोज हू हॅव लॉस्ट देअर मेंटल बॅलन्स. अहो, मानसिक आधार हरवलेली मुलं मुली आहे ती. रस्त्यावरचा भिकारी सुद्धा पूर्णपणे निराधार नसतो, कारण त्याला आधार असतो तो त्याच्या मनाचा. मनाच्या बोलण्याने, वागल्याने, खरं तर त्यातल्या विचाराने माणूस घडतो. खरंच खरंच मला खूप वाईट वाटतं या मुलांचं. यांना खरं सुख कधी अनुभवताच येत नाही. सुख हे मानसिक सुख या टर्मशी निगडीत असतं. आणि ज्यांची मानसिक स्थिती विचलित, त्यांना सुख म्हणजे आपण यात काहीच करू शकत नाही. इट इज गॉड गिफ्ट. गिफ्ट. इट्स कर्स. अरे शाप आया देवाकडून. लहान मूल गोंडस बजीरवाना असतं. हे
ते जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला काहीही कळत नसतं. ते जग त्याच्यासाठी नवीन असतं, लोक त्याच्यासाठी नवीन असतात, रंग त्याच्यासाठी नवीन असतात. तो निरागसपणा, या जगाची न पटलेली ओळख, खरं तर हे लहानपणीच बरं वाटतं. पण ते बाळ जेव्हा मोठं होतं तेव्हा या गोष्टी जर तशाच राहिल्या तर माणसातला माणूस हरून जातो. त्याला राग, लोभ, द्वेष, घृणा, मत्सर, प्रेम, खरं तर याची खरी ओळख पटलेलीच नसते. अशा लोकांचे जीवन म्हणजे निवडुंगावरून फरफडत जा. तुझ्या बहिणीचे जे ब्रीदवाक्य आहे ना, तसं वागणं खूप कठीण आहे. या मुला मुलींना पूर्णत्वाकडे नेण्याची धडपड करावीशी वाटते, इतकंच. तुम्ही जे करताय ते खरंच चांगलं. कधी निराश होऊ नका. तुम्हाला प्रश्न विचारू मी? जरा पर्सनल आहे, पण तुम्हाला वाटलं तर उत्तर द्या. हा, विचारू? विचारा ना. तुम्ही इथंच फुल टाइम जॉब करता? हो नाही हो, इच्छा आहे ते पूर्ण वेळ द्यायची, पण पोटा पाण्यासाठी एका कंपनीत पार्ट टाइम जॉब करतो. बरं, ॲज अ सिनियर म्हणून तुम्हाला सांगायला हवं. चला अर्पिता मॅडम, आपण इथे गप्पा मारायला आले नाहीत. तुम्ही या मुला मुलींची ओळख करून घ्या आणि रूल्स अँड रेग्युलेशन्स तुम्हाला सांगायची गरजही वाटत नाही, कारण तुम्ही ट्रेनिंग घेतलंय. वर तुम्ही स्वतःहून आले आहात, तर रूल्स तर तुम्ही तोडणारच नाही. बाळा, नाव काय? My name is Tattu. 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 वरती असतं आकाश, अरे वा. खाली असते जमीन. तुम्हाला माहितीये, जमिनीवर राहतो माणूस. तुम्ही, मी, आणखी कोण बघू? राहुल दादा. राहुल दादा. ताई. आणि खूप असे. वरती बघा, आकाशात असतात ढग. गुड 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 गुड. देव बाप्पा, देव बाप्पा. आणि पक्षी तुम्हाला माहितीये, त्यांना कुठेही कोठून राहावं लागत नाही. हे सारं जग त्यांचं असतं, सारं आकाश त्यांच्यासाठी असतं. आपल्याला चहूबाजूला बघायला सुद्धा बंधन असतात बरं, पण त्यांचं असं नसतं. मुक्त असतात ती. कशी असतात? मुक्त असतात, स्वच्छंद असतात. त्यांच्या आवाजात प्रभाव असतो, कारण ती कुणाच्याही दडपणात नसतात. मला सांगा, प्रत्येक माणसाला जर त्या पक्ष्यांप्रमाणे जगता आलं असतं तर? चला 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 चला. अरे वा.
शाळेत आहेस ना? अगं हो, इथेच आहे. कुठे थांबली आहेस? जवळच एक हॉटेल आहे ना, तिथे राहतीये. मुली कशा आहेत? हो, छान आहेत. हॅलो, रमल्यात का? वा तिकडे. हॅलो, चला वा. अजून नाहीच रमला पूर्णपणे. झालेत 8 दिवस. त्रास होऊ देऊ नको हा त्यांना. नाही ग, नाही होते ना त्रास त्या मुलींना. अजून ताई ते एमटेक. तब्येती कशा आहेत त्यांच्या? अगं हो, तब्येती सुद्धा छान आहेत. ताई मी म्हणत होते की रूल्स अँड रेग्युलेशन्स? हो रूल्स अँड रेग्युलेशन पण पाळत आहे. काही नाही. ठेवते. एकदा सुद्धा विचारलं नाही मी कशी आहे. एमटेकच्या ऍडमिशनचं काय झालं विचारणार होते, पण नेहमी राहूनच जातं. आई वडिलांनंतर माझी सगळी डिसिजन ताईच घेत आली. इंजिनिअरिंग नंतर जॉब करू दिला नाही मला. वाटलं एमटेक तरी करू दे. पण इथं पाठवलं. सुरुवातीला 1-2 दिवस बरं वाटलं, पण आता जीव कोंडला जातो माझा इथे. इथे 1-2 महिने राहिल्यानंतर सोशल वर्क सर्टिफिकेट मिळेल आणि क्वालिफिकेशन मध्ये भर पडेल हा विचार करूनच त्याला इथे होकार दिलेला होता मी. पण आता तर आठवडाभरातच वैतागले मी. मनात कितीही राग असला ते चेहऱ्यावर हसू ठेवावं लागतं. खरं त्यांना दुःखात चटके बसू नये. माझ्या जगण्यातला स्व नाहीसा होतोय. शांत व्हा, घाबरू नका. हे काय करताय आपण? हे काय रिमांडवर नाही. तुम्ही ट्रेनिंग घेतलंय ना, मग त्यातला पहिला स्टेशन विसरलात. या मुला मुलींना मारायचं नसतं. यांना राग कळत नसला तरी डोळ्यातील आवेश यांना हाताचा फटका कळतो. दिस इज रिडिक्युलस. अरे त्यांच्यावर ओरडण्यापर्यंत, त्यांना रागवण्यापर्यंत ठीक आहे, पण त्यांना मारायचा हक्क हा कोणालाच नाही. अरे जर यांना मारायचंच असतं तर यांच्याशी हसत खेळत वागणूक देऊन या संस्थेत आणण्यापेक्षा पागलखाना उघडला असता ना. पण हे मुलं मुली पागल नाहीत. संवेदना कळतात त्यांना. मला वाटतं तुम्ही तर जास्तच हायपर होताय. आणि मारलं नाही मी तिला, नुसता दबाणा दिलाय पाठीवर. आणि का म्हणून मारलंय हो? बघितलंय तुम्ही माझ्या वस्तूंचा कसा बाजार मांडला यांनी. तरीही त्यांना मारायचं नाही. आणि हो, जर यांच्याशी प्रेमाने वागणूक ठेवली ना तर ते असं वागतच नाही. मिस्टर राहुल, काही दिवसापूर्वी म्हणाला होता की यांना प्रेम वगैरे कळत नाही म्हणून. पण डोळ्यातील आवेश कळतो, त्यांना वागणूक कळते. हे बघा अर्पिता, आज मला 2 वर्ष झाली त्या सेंटरवर येऊ, आणि मी कधीही हात उचलला नाही यांच्यावर, आणि त्याची कधी गरजही वाटली नाही मला. अरे यांना मारल्याने, यांच्यावर ओरडल्याने वेगळा परिणाम होतो यांच्यावर. नाही, थोडं माझंच चुकलं. मी
ऍक्च्युली मी आधीच रागात होते आणि यांच्यामुळे तो अधिक वाढला. सॉरी सॉरी पुन्हा. हे बघ अर्पिता, तू नवीन आहेस म्हणून तुला पुन्हा पुन्हा सांगतो, या मुला मुलींशी बोलताना वागताना स्वतःला पूर्णपणे विसरून जायचं. यांच्यातला चेक होऊन यांच्याशी गप्पा मारायच्या. आपण थोडं वेडं वाकडं वागून यांना नीट वागायला लावायचं. अशी ट्रीटमेंट द्यावी लागते यांना. आणि अधिक रागात असायला एवढं तरी काय झालं ग? काही नाही. हे माझ्या बाळांनो, घाबरू नका. तुम्ही चला बसा इकडे, बसा बसा बसा. बस रे आर्यन, दत्तू बसा, तुम्ही बसा. घाबरू नका हा. ए पिहू, तुला झुकझुकडीत जायचं? चला चला चला. बसा बसा बसा. हे बाळांनो, मी तुमच्यासाठी छान छान खेळणे आणले आहे. तुम्हाला खेळण्यांसोबत खेळायचं? हो, मला खेळायचे आहे. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. राहू दादा, मला पाहिजे, मला राहू दादा, मला मला ठीक आहे, ठीक आहे तुम्हा लोकांना. आता तुम्ही छान छान खेळा हा. मग आपण सर्व, तुम्ही आता तुमचं आता खेळणं झाल्यावर आपण सर्व हॅलो, नमस्कार माई. नाही, ते अर्पिता जरा फ्रेश व्हायला गेली आहे. मी ठीक आहे माई. हो ना, 1.5 वर्षापूर्वी भेट झाली होती. हो, नाही आता चांगला लागला ब्लॉग, अगदी माझ्या मनाप्रमाणे. हो ना. तुम्ही येताय कधी? बरं बरं, हो चालेल. नाही सांगणार माई, मी येतो घ्यायला. संस्थेची गाडी आहे, तुम्ही अगदी निश्चिंत व्हा. ठीक आहे माई, ठेवतो. फोन आला होता का कुणाचा? नाही, माझा फोन तुम्हाला दिसला म्हणून विचारलं. हो, तुमच्या ताईचा फोन होता. ताईचा? काय म्हणाली ती? नाही, चुकून लागला म्हणे फोन, पण मी बोललो. या मुला मुलींविषयी विचारत होत्या. दुसरं सुचतं तरी काय तिला? राग अजूनही गेला नाही वाटतं. तो आलाच नाही. तो जाण्याचा सवालच येत नाही. हो हो, मग आवाजाचा पारा का चढला एवढा? वैताग आला. वैताग या मुला मुलींचा? नाही हो, स्वतःचा, या जगण्याचा. असं वाटतं गळफास घ्यावा आणि जीव द्यावा. का म्हणून? काहीच मनासारखं होत नाही म्हणून. इतकं सुंदर आयुष्य असं नटदृश्यासारखं उधळून टाकायचं? अर्पिता, जरा बघा, पहा या मुला मुलींकडे. किती दुःख यातना सहन करून कसं ताट जगायचं असतं. हो, ते सर्टिफाईड मानसिक रोगी आहे आणि मी नॉर्मल व्यक्ती, जिच्या मनाला रोग चढलाय. कसला? पॅरालिसिस. बधीर झालंय मन माझं. तू अशी प्रश्नोत्तरच सुरू ठेवणार आहेस की सगळं खरं खरं सांगणार आहेस मला, नीट डिटेल? तुम्हाला सांगून तरी काय उपयोग? काय करणार काय तुम्ही? तुमची मदत. जर तुमच्या मनावर सर्व खरंच भयंकर असेल तर तुम्हाला आत्महत्या करण्यास मदत, नाही तर त्या रोगातून तुम्हाला बाहेर काढण्यास मदत. सांगा हो.
त्रासले मी प्रत्येक गोष्टीला. कोणतीही गोष्ट करण्याआधी मला काय वाटेल याचा विचार करावा लागतो. स्वतः पुरतं जगताच येत नाही. अहो, समाजसेवकांना स्वतःपुरतं जगायचं नसतं. मग नाही व्हायचं मला समाजसेवक. मी जर एक काम केलं नाही तर माझ्या आई वडिलांची आणि ताईच्या प्रतिष्ठेला तडा जाईल. मरून आली मी इथं. इथे काही महिने राहिल्यानंतर ती मला एमटेक करू दे. ताईच्या अटला पूर्ण करायला आले मी इथं. रिझ्यूम मध्ये सोशल वर्कला आकर्षक कॉलम लिहिता येईल या अपेक्षेने आले मी इथं. पण इथे जीव कोंडला जातो माझा. काहीच सुचत नाहीये. या चौकटीत माझं आयुष्य खेळण्यासारखं वाटतं. सगळ्या मुलांचा तिरस्कार वाटतो. अर्धवट उमललेल्या कड्या यांच्यामुळे माझं आयुष्य तो वाटोळवण्याचं वाटतो. आजपर्यंत जे काही मागितलं ते पूर्णपणे कधी मिळालंच नाही. अरे माझ्याही काही अपेक्षा आहेत. पण सगळीकडे प्रतिष्ठा जपण्यातच माझी उपेक्षा झाली. आयुष्याचा टर्निंग पॉइंट आहे हा. माझ्या आजच्या हालचालींवर माझं उद्याचं आयुष्य डिपेंड आहे. पण अजूनही मी कसल्या बंधनात अडकली आहे. मला माझं करिअर घडवायचं आहे. तू शांत हो बरं आधी. अगदी शांत. आणि वाटोळं वगैरे काही होणार नाही तुझं. तुला जे करायचं तेच कर तू. मन शांत ठेव. कसलाच विचार करू नको. हा विचारांचा पिंगा छळतो खूप. सध्या इथे शांत बसून राहा. आयुष्यातील चुकांची आकडेमोड करत बसू नको. खूप त्रास होतो त्याने. मी जरा बाहेर जाऊन येतो. एक सरप्राईज आहे तुझ्याकरिता. मुलं आता खेळत आहे. त्यांना तिथंच राहू दे. येतो मी.
आई खूप घाबरल्या होत्या. हो ना, म्हणून मी त्यांना आताच झोपवून आलो. अर्पिताला हे लागलं ते त्या पोरींनीच. हो, तसंच असेल. या पोरी तुम्हालाही मारहाण करतात. नवलच आहे. त्यांना कसला त्रास आहे इथे? माई, आपण आताच आले आहात. तुम्ही जरा आराम करा, थोडं फ्रेश व्हा. मग मी तुम्हाला कुलकर्णींकडे सोडतो. आई, या सर्व गोष्टी आपण रात्रीही बोलू शकतो. नाही राहुल नाही. तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठल्या अशा गोष्टीचा त्रास आहे या पोरींना इथं? बोलणार नव्हतो, पण हे कुठेतरी संपवायला हवं म्हणून बोलतो. तुमच्या बहिणीचा त्रास आहे त्यांना. अर्पिता? हो, तिचाच. माई, कारण ती कधीही प्रेमानं वागत नाही या मुलं मुलींची. तिला यांचा राग आहे, तिरस्कार आहे. पण आधी असं नव्हतं. तिचं ट्रेनिंग व्यवस्थित झालं आहे. हो माई, ट्रेनिंग मध्ये सगळं शिकवलं गेलं. माई, पण या मुला मुलींशी बोलताना वागताना एक एक आतली ओढ असावी लागते मनात, राग नाही. माई, माफ करा, पण तुम्ही अर्पिताला इथून घेऊन जा. या मुला मुलींना असं घाबरलेलं पाहून तुम्हाला मला खूप वाईट वाटतं, कारण आपण तळमळतो यांच्यासाठी. पण अर्पिता, तिला त्यांचा राग येतो. तिच्या आयुष्यातील अडथळा झाले आहे त्या मुला मुली. अडथळा? हो, अडथळा. माई, जेव्हा ती आली होती तेव्हा तीच पण आली होती की समाजसेवा ही रक्तात नाही तर मनात असावी लागते. पण अर्पिता, तिच्या तर फक्त रक्तातच समाजसेवा आहे, मनात नाही. माई, लहान तुम्ही मोठा घास घेतो, पण तुम्ही अर्पिताला अपेक्षांच्या कोणत्याही गाठोड्यात बांधून ठेवू नका. नाही राहुल नाही. माझ्या जास्त अपेक्षा नाहीच या मुलीकडून. तिच्या बाबांना केलेलं कार्य ते पुढे वाढावं इतकंच वाटतं. माझे एक मित्र होते, घरून अगदी गर्भ श्रीमंत, पण साहेबांना हेच आमच्यासारखं समाजसेवेचं व्यसन. पत्री एक मुलगा होता. साहेबांनी आपली सर्व इस्टेट समाजसेवेतच लावली. घरात गरिबी आली, पण मनानं ते खूप श्रीमंत झाले होते. त्यांनी अनेक संस्थांना मदत केली. कुठे अनाथ आश्रम, कुठे हॉस्पिटल, कुठे काही तर कुठे काही. या साऱ्यांचा कारभार ते एकटेच सांभाळायचे. एकही पैसा न घेता. त्या विधात्याला हेवा वाटला त्याचा. 50 वर्षाचे असताना हृदयविकाराने त्यांचं निधन झालं. आज त्यांना जाऊन 2 वर्ष झाली आहेत. तर त्यांच्या साऱ्या संस्था आज बंद आहेत. हे सारं झालं कारण त्यांच्या समाजसेवेला वारसा नव्हता, पण मला आहे. मी अर्पिताला अगदी मुलीप्रमाणे वाढवलं आहे. म्हणून ही अपेक्षा करणं आणि तिने समाजासाठी धडपडत राहणं हे मला योग्य वाटतं. राहुल 1000 पिढीत जन्माला येतात, त्यानंतर एक समाजसेवक जन्माला येतो. त्याला इतक्या सहजासहजी जाऊ द्यायचं? हा माझ्या अर्पिताचा नाही, तर तिच्यामुळे सुटू शकत असलेल्या 1000 लोकांचा प्रश्न आहे. माई, एक प्रश्न विचारू? हो विचार. सर्वांमध्ये एकोपा निर्माण करायला काय करायला हवं? समाज जपावा. आणि समाज जपावा म्हणून तुम्ही काय करता? त्यातील प्रत्येक माणसाला जपते. आणि माणूस जपावा म्हणून? प्रत्येक माणसाच्या मनाला जपते. मला वाटतं माई, अर्पिता सुद्धा समाजातला एक घटक आहे. आपण तिला जपायला हवं. तिला पुढे शिकायचं आहे तर शिकू द्या ना. आणि मग ही सेवा? माई, हे नको मी तुम्हाला सांगायला. सेवेमध्ये क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची. तुम्ही अशा माणसाला प्रोत्साहित करा ज्याची पूर्णतः मानसिक तयारी आहे करायची. आणि जर असा सुदृढ समाजसेवक तयार झाला ना, तर तो अर्पितासारख्या 100 लोकांचं काम एकटाच करेल, कारण त्यात जिद्द असते. माई, समाजसेवेचा वारसा समाजात चांगला होऊ शकतो. 100 कमकुवत समाजसेवकांपेक्षा एक बलवान कार्यकर्ता हवा. आणि असा एकटा माणूस काय करू शकतो याची उदाहरणे द्यायला आपल्याकडे मदर टेरेसा पासून तर अण्णा हजारेपर्यंत अनेक उदाहरणं आहेत. पटतंय मला तुझं म्हणणं. पटेलच, कारण तुम्ही सुद्धा या सुदृढ समाजसेवकांच्या यादीत येता. माई, मागे तुम्हीच म्हणाला होता ना की आजकाल समाजात वाढत चाललेला समाजसेवेचा फॅट कमी करायचा आहे म्हणून. हा फॅट असाच कमी होईल. तर राहुल, आपलं पुढचं प्रोजेक्ट म्हणजे अशा
याने दोन गोष्टी होतील नाही. सेवेची क्वालिटी वाढेल आणि तरुणांना त्यांचा मार्ग दाखवता येईल. आह! अर्पिता? आई गं. अर्पिता, ये घे. अरे पाणी पी. देवा. कुठे आहे मी? शांत हो. ताई, ताई तू तू कधी आलीस? हे काय आताच आणि आणि मला हे लागलं. आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेली ही गुरुदक्षिणा आहे वाटते. ताई तू कशी आलीस? अगं तुझी एमटेकची ऍडमिशन करायची आहे ना? ताई, ब्रांच कुठली हवी हेच विचारायला आले. ताई. अगं हो हो आधी कर तू एमटेक मग ये इकडे. तुला वाटत असेल तरच. ताई. आकाशी झेप घेरे आकरा आकाशी झेप घे